विशाल शेठ बापना यांच्या कार्यालयाला खूप खूप शुभेच्छा. विजय मोकळ. बापना फाउंडेशनच्या वतीने सहयोगाने शांतीलाल सांघवी इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान कार्यक्रम पेण जैन हॉल या ठिकाणी बापना फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करत 200च्या वर लोकांचे ऑपरेशन करून लोकांना दृष्टी दिली. 500च्या वरती लोकांना चेकअप करून अजूनही त्यांचे कार्यक्रम सातत्याने चालू आहेत. डोळ्याचे अनेक आजार भावना फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना फ्री शस्त्रक्रिया करून नेत्र व डोळ्याची दृष्टी परत दिली जाते. असे विशाल शेठ बापना यांचे कार्य सातत्याने चालू आहे. त्यांच्या सहकार्याला विजय मोकळ हे सुद्धा मदत करत आहेत. आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून विशाल शेठ बापना हे कार्य सातत्याने करत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अनेक लोकांना चांगल्या पद्धतीने मदत केली. आज त्यांचे कार्य डोळ्याची दृष्टी कशी परत येईल याकडे लक्ष आहेत आणि ते सातत्याने प्रयत्न करत असून हे प्रयत्न चालू आहेत. प्रतिनिधी संजय गायकवाड, पेण रायगड. विशाल सर, हा तुमचा मला असं वाटतं 4था किंवा 5वा कॅम्प आहे. आत्तापर्यंत लोकांचा रिस्पॉन्स कसा आला आणि किती लोकांचे ऑपरेशन झाले आणि किती लोकांचे चेकअप झाले? हा जवळजवळ चौथा कॅम्प आहे आपला. मागच्या महिन्यात 3 कॅम्प झाले. या महिन्यात पण हा पहिला कॅम्प आहे आपला. आजपर्यंत जवळजवळ आपण 500 रुग्णांची तपासणी केली आणि जवळ 200 लोकांचे आजपर्यंत ऑपरेशन झालेत. आज पण तुम्ही बघू शकता की लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे या कॅम्पसाठी. आणि ज्यांचे ऑपरेशन झालेत ऑलरेडी ते पण आता लोकांना सांगायला लागलेत की बाबा कॅम्प चांगला आहे, आपण इकडे काही म्हणजे कमीपणा होऊन देत नाही. पेशंटना घेण्यापासनं त्यांचं ऑपरेशन होईपर्यंत आणि परत पेणला येऊन सोडण्यापासून सगळी जबाबदारी आम्ही घेतो. आणि त्यामुळे लोकांचा आपल्यावर एक विश्वास बसलेला आहे. आणि आज पण तुम्ही बघू शकता जवळजवळ 100 लोक आता इकडे हजर आहेत पेशंट म्हणून. आणि ह्याच्यात पण जवळजवळ आम्हाला आज पण वाटते की जवळ 40-50 लोक ऑपरेशनसाठी जातील. बस हेच सहकार्य आपल्याला भेटावे, लोकांची मदत, हेच बाबा गुरूंची मदत म्हणून आपण एक काम करतो आहे आणि भविष्यात पण अशी कामं करत राहीन ही माझी अपेक्षा आहे. एवढी प्रेरणा आपल्याला कुठून मिळते? आता हे आमचे आजोबा म्हणजे चुलला हिराचंद बापना यांच्यापासून आम्हाला वारसाने हे साध्य झालेलं आहे. कारण की त्यांनी पण लोकांची बरीचशी कामं केली आणि आज त्यांनीच आम्हाला शिकवलं की जनसेवा हीच देवाची सेवा असून आपण जेवढी जनांची सेवा करू तेच आपल्याला आशीर्वाद पुढे आपल्याला लाभतील. त्यांचा आशीर्वादाने आपण हे कार्यक्रम पुढे घेऊन चाललो आहे. मोकळ सर, आज तुम्ही विशाल शेठ बापना यांच्या बरोबरीने त्यांच्या सहकार्याने मदत चांगली करतात. त्यांचंही कार्य चांगलं आहे, तुमचंही कार्य चांगलं आहे. आज तुम्ही पाहताय की डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी बरेचसे लोक इथं आले होते. आपण 4 महिन्यापर्यंत बरोबरीने काम करताय. आपला अनुभव कसा आला याचा? शांतीलाल सांघवी आय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पेणमध्ये जवळजवळ 7-8 कॅम्प झाले आहेत आणि बापना फाउंडेशनच्या माध्यमातून मला वाटते हा 4था की 5वा कॅम्प आहे. आणि बापना फाउंडेशनबाबत सांगायचं झालं तर त्यांची ही 3री पिढी आहे जी समाजसेवेसाठी वाहून घेतलेली आहे. आज यांचे आजोबा चुनीलाल बापना असतील, वडील महेंद्र शेठ असतील किंवा विशाल शेठ आहे. मग ह्यांच्या जनसेवेबाबत म्हणजे सांगण्याची गरज नाही, उत्स्फूर्तपणे ते जनसेवा करीत आहेत. म्हणजे कुठलाही असून ते आरोग्य शिबिर असेल, याच्या आधी पण त्यांनी करोना काळात पण एवढा लोकांपर्यंत पोचले. तेव्हा तर त्यांनी स्वतःचं माध्यम न वापरता इतरांच्या माध्यमातून करोना काळात ते पुढे गेलेले आणि इतरांना मोठे केलेले आहे त्यांनी. तर त्यांच्या सेवेला सलामत. आणि या कॅम्पमध्ये मला वाटते 4थ्या कॅम्पमध्ये जवळजवळ 500 रुग्णांची तपासणी झालेली आहे. त्याच्यातील 250 ते 300 रुग्णांचे ऑपरेशनसाठी नेलेले आहे. आणि दुबार ऑपरेशन म्हणजे एका डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी अनेक रुग्ण येत आहेत आणि त्यांना तिथे नेण्यापासून आणण्यापर्यंत तिथे राहण्या खाण्याची मोफत सेवा केलेली जाते. काय नाव तुमचं? आसूबाई बाबा म्हात्रे. तुमचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन चाललं. तुम्हाला तिकडचा अनुभव कसा आला? लय मस्त, चांगला चांगला चांगला. सेवा कशी मिळाली? मस्त मस्त. पैसे वगैरे घेतले? नाही, काय नाही. आणि आता तुम्ही दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करणार? हो, चालेल.
म्हणजे तिकडे तुम्हाला सुख सुविधा चांगली हा मस्त मस्त भेटली मस्त मस्त काय खर्च काय वगैरे नाही काय नाही काय काहीच? काय मस्त काय सांगाल विशाल शेठ बापना यांना हा? आशीर्वाद काय द्याल आशीर्वाद चांगला चांगला आशीर्वाद चांगला चांगला आशीर्वाद मावशी काय नाव तुमचं शारदाबाई पांडुरंग म्हात्रे. डोळ्याचं ऑपरेशन तुमचं झालं गेल्या महिन्यात हा अनुभव कसा आला तिथला एकदम सुंदर सुंदर सुखसुविधा कशी मिळाली एकदम छान चांगली मिळाली चांगली. प्रायव्हेट मध्ये मिळते तशी भेटली का हो त्याच्याशिकून भारी त्याच्यासून भारी जेवण बिवण सगळा गरमच्या गरम. सगळा पैसे वगैरे काय घेतले का नाही नाही बाबा नाही. फ्री मध्ये हो फी मध्ये विशाल शेठ बापरे यांच्याबद्दल काय सांगाल सगळा मस्तच सांगू काय घाबरायचं नाही. काय आशीर्वाद द्याल त्यांना त्याचाच मातीचा सोना होऊ दे.